नमस्कार मंडळी, मी शंकर डावरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो DS किचनमध्ये. आज आपण करणार आहे मूग आणि तांदळाचे डोसा. तर हे बघा, मी 2 दिवस झाले भिजू घातलेले ते भिजलेत चांगले मस्त. आता आपण तयारी करूयात. हे घेतले मी खोबरं, एक अर्धी वाटी डाळ घेतली, चणा डाळ, ही फुटाणा डाळ, कोथिंबीर घेतली, लसूण घेतले काही 4-5 पाकळ्या, अद्रक घेतले, कढीपत्ता घेतलाय, मिरच्या घेतल्यात. हे थोडंसं आपण मीठ घेतलं चवीनुसार आणि खायचा सोडा घेतलाय. हे तर आपल्याला लागणार आहे फक्त जिरं आणि मोहरी आणि हळदच लागणार आहे फक्त आपल्याला. हे बघा, मूग डाळ हे सगळे हिरवे मूग आहे. आता आपण मिक्सरला काढून घ्यायचे, सगळं बारीक करून घ्यायचे. याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकतो, अद्रक, लसूण, लसणाचा 4-5 पाकळ्या. ओके, बारीक झाले चांगलं, असं बारीक करून घ्यायचं एकदम. आपण काढू कसं तरी. ठीक आहे, हे बेटर रेडी आहे आपलं. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ आणि खायचा सोडा टाकतो. खायचा सोडा आणि मीठ टाकले आपण. आणि जर आपण 10-15 मिनिट त्याला ठेवूयात. सगळं मिक्सरमध्ये काढून घेतले बारीक करून आपण. आता एक 10 मिनिटांनी आपण डोसे करूयात. आता आपण करूयात चटणी, खोबऱ्याची चटणी. हे आपण घेतले सगळं, याच्यामध्ये खोबरं टाकले, ही डाळ घेतली आपण, फुटाणा डाळ, लसूण, अद्रक, मिरची, 2 मिरच्या घेतल्यात. आपण खोबऱ्याची चटणी करतो. थोडंसं पाणी घालूया. ओके, आता हे मिक्सरला काढून घेऊया. आपली खोबऱ्याची चटणी रेडी आहे, बघू शकता तुम्ही. चांगली बारीक वाटून घेतली मी. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकतो, मला फोडणी देतो 5 मिनिटं. फोडणी द्यायची थोड्या वेळाने. हे बघा, आपण आता ह्याच्यावरती डोसे करू मस्त. तेल सोडलेले आपण. मुगाच्या डाळीचे डोसे तुम्ही पण ट्राय करा. त्याच्यावरती थोडंसं आहे ना झाकून ठेवत बारीक. मस्त भाजलेलं आहे, लाल जरीत भाजायचं चांगलं मस्त. तुम्ही पण करा, कमेंट मध्ये मला सांगा कसं झालं. बघा, आपले डोसे रेडी आहेत. ह्याला मराठीमध्ये चेले म्हणतात त्याला. बघा कशी झाली चटणी आणि चेले, मस्त सकाळचा नाश्ता होऊ शकतो झटपट. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.